खालापूर तालुक्यातील पालीफाटा परिसरात दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादाचं पर्यवसन खुनात झालं। 2 कामगारांमधील भांडणात एका कामगाराच्या डोक्यात लाकडी दांडक्यानं वार करून त्याची हत्या करण्यात आली। या प्रकरणाचा अवघा काही तासात छडा लावत खोपोली पोलिसांनी आरोपीला अटक केली। मंगळवारी सकाळी पालीफाटा येथील जेपी पॅलेस हॉटेल लगतच्या एका रिकाम्या गाळ्यात एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती खोपोली पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन हिरे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। मृताच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळल्यानं खुनाचा संशय व्यक्त करण्यात आला। त्यानंतर तातडीनं 3 तपास पथकं तयार करून तपास सुरू करण्यात आला। रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच खालापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या पथकानं तपासाची चक्र वेगानं फिरवली। तपासादरम्यान अवघ्या काही तासात आरोपींचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं। निमा सोप कंपनीत काम करणारे दिनेश कुशवा आणि रामसहाय कालीप्रसाद पाल हे दोघं दारू पित असताना किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। संतापाच्या भरात रामसहाय यानं लाकडी दांडक्यानं दिनेशच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला। गंभीर जखमी झालेला दिनेश रिकाम्या गाळातच कोसळला। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। तपासादरम्यान पोलिसांनी रामसहाय कालीप्रसाद पाल याला ताब्यात घेतलं। चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली। या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृत दिनेश कुशवा हा मध्य प्रदेशातील इंदूर येथे रहिवासी असून पालीफाटा येथे निमा सोप कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होता, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल पाटील यांनी दिली। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।